कर्मवीर प्रबोधन वाहिनीचे उद्घाटन माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत झाले। व कर्मवीरांचे विचार घेऊन ही प्रबोधन वाहिनी मार्गस्थ झाली। आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटन ओंड या गावी सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। सुरू करण्यापाठीमागचा उद्देश असा होता की जे अभियान सुरू आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि नेमकं आमचं कॉलेज सुद्धा त्याच नावानं सुरू आहे, गाडगे महाराज सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज। आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत कर्मवीर बाबा। गावामध्ये बऱ्याचशाच गोष्टीची जी उणीव भासते ती उणीव थोडीशी दूर करावी ह्या उद्देशानं आमच्या कॉलेजमध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आम्ही सुरू केलेले आहेत, काही जे आम्ही 4 भिंतीच्या कंपाऊंडच्या जे काही आम्ही शिक्षण देतो ते शिक्षण थोडंसं भिंतीच्या बाहेर जाऊन कंपाऊंडच्या बाहेर जाऊन समाजामध्ये जाऊन एखाद्या गावामध्ये जाऊन ही जर लोकांना जर वाटता आलं तरच खऱ्या अर्थानं गाडगे महाराज कॉलेज किंवा कर्मवीर बाबूराव पाटलांचं नाव घेण्यात। हा सर्वे करणं म्हणजे इथंच आम्ही सोडून देणार नाही, तर हा सर्वे सगळा झाल्यानंतर याचा सगळा एकत्रित आम्ही अहवाल तयार करणार आहे आणि ह्या अहवालाची एक प्रत तुमच्या ग्रामपंचायतला दिली। प्रत्येक घरामध्ये संडास आहेत का, असतील तर ते प्रत्यक्षात वापरात आहेत का, हा एक महत्त्वाचा भाग आहे। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये गोबर गॅस, बायोगॅस वगैरे हे तो गॅस बांधलेला आहे आणि एकदा वापरल्यानंतर तो खराब झालेला आहे, तो कायमचाच पडतो। मी कॉलेजच्या वतीनं तुम्हाला असं आश्वासन देतो की जर तुमच्या गावामध्ये एक चांगली एखादी योजना जर होत असेल कुठल्याही प्रकारची आणि तुमचे गावची लोक जितके त्यामध्ये सहभागी असतील तितकेच मुलं मी माझ्या कॉलेजच्या वतीनं मी तुम्हाला देतो। मग एखादा छोटा बंधारा घालायचा असो, एखादं गाव झाडायचं असो, ग्राम स्वच्छतेचा असो, कुठलाही कार्यक्रम असो तुमचा, तुम्ही सांगा आमच्या गावची 500 लोक आहेत, मी 500 मुलं माझ्या वतीनं देतो कॉलेज। पण गाडगे बाबांचं नेमकं तत्व होतं ते हेच होतं की माणसांची मन स्वच्छ करण्याबरोबर गाव स्वच्छ करायचं, हे दोन्ही पातळीवरती ते काम करतं। या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक घरी जाऊन हे वेगवेगळ्या विषयाचे विद्यार्थी आहेत ते सर्वे करतील। सर्वे कसा करायचा त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यांना फॉर्म्स दिलेले आहेत, त्या फॉर्मच्या माध्यमातून ते घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील। समाजाची ऋणानुबंध असणारी ही माणसं, मग ते बाबूराव पाटील असो किंवा गाडगे महाराज असो, खोलपर्यंत तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचलेली माणसं, म्हणूनच लोकांच्या नावानं हे असणारं कॉलेज हे आमची बांधिलकी ही अतिशय मोलाची आहे। गावकरी तुम्हाला त्या पद्धतीनं सहकार्य करतील। आता आम्ही तशा पद्धतीनं पाहिलं तर सुगीचा दिवस असल्यामुळे माणसांना घरात कमीच भेटणार आहे, पण तिथं लहान कार्यक्रम तुम्हाला चांगलं सहकार्य केलं जाईल आणि तुमच्या या कामाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्या गोष्टीला समजतो। संस्थेचे आणि मान्य प्राचार्य तसेच बॉटली प्लॅनचे विजय पाटील सर यांचे मी प्रथमतः वाघाव ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो। आणि आपण इथं सर्वजण राबवलेले कार्यक्रम आहेत, स्वच्छता विषयक, परसबागा, औषधी वनस्पती, तुमचा जे सगळा म्हणजे कॉलेजचा ते आपल्याला सर्वे करायला आले होते, ह्याचाच भाग आपल्याला 2 ऑक्टोबर पासून आपली ग्रामसभा झाली 2 ऑक्टोबरला। तर हा योगायोग म्हणावा लागेल की सगळं त्यांना पूर्ण सहकार्य करावं। ते घरोघरी जाऊन सर्वे करणार आहेत, माहिती देणार आहेत, तिथे शेतीविषयक प्रदर्शन, पुस्तकांचं प्रदर्शन भरवलेलं आहे, तर त्याचाही प्रत्येकाने लाभ घ्यावा असं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो। म्हणजे आजही ज्ञानेश्वर जन्माला यावे वाटतात पण ते शेजारच्या घरामध्ये, धर्मवीर संभाजी व्हावे वाटतात दुसऱ्याच्या घरामध्ये, नरवीर तानाजी व्हावे वाटतात तिसऱ्याच्याच घरामध्ये। मी मात्र त्याचं कवळ कौतुक ऐकायला तयार असतो। म्हणून पुढे होऊन येणारा कोण असतो सांगा ना? गटार स्वच्छ झालं पाहिजे ठीक आहे ना, पण गटारात हात घालून एखाद्याने केलंय का स्वच्छता? ही जोपर्यंत आमची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत गावं स्वच्छ होत नाहीत आणि मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत घरं स्वच्छ होत नाहीत। म्हणून गाव स्वच्छ करायचं असेल तर माझं घर स्वच्छ करावं लागेल अगोदर, घर स्वच्छ करायचं असेल तर अगोदर मी स्वच्छ असलो पाहिजे आणि मी स्वच्छ की गाडगे महाराज दिवसभर गाव स्वच्छ खराटा घेऊन प्रत्यक्षात गाव स्वच्छ करायचे आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनाच्या माध्यमातून त्यांची मनं स्वच्छ करायची। म्हणजे प्रत्येकाला ज्या वेळेला वाटेल की खरंच माझं घर स्वच्छ राहिलं पाहिजे, माझं अंथरूण पांघरून स्वच्छ राहिलं पाहिजे, माझे कपडे स्वच्छ राहिले पाहिजेत, मी नेटकं राहिलं पाहिजे, हे त्याला मनाला ज्या वेळेला वाटतं त्याच वेळेला ते होतं, दुसऱ्यांनी सांगून हे होत नसतं।
तुमच्या गावामध्ये पिण्याचं पाणी योग्य आहे का नाही, तुमचे बोर मारले, बोरचं पाणी पिण्याच्या योग्य आहे का नाही, हे लगेच तपासून आम्ही इथे देतो. आमच्या केमिस्ट्रीच्या मुली काम करतील. वनस्पती शास्त्राच्या मुली आहेत, त्या सगळ्या तुमच्या घरोघरी जाऊन तुमच्या घरामध्ये मेडिसिनल प्लांट्स किंवा औषधी उपयोग पडणारं काही एखादं झाड लावलंय का. तुळस नावाची एक गोष्ट असते आपल्याकडे सगळ्या, खरं म्हणजे ते औषधी आहे, पण औषधापेक्षा आपली एक धर्मसंस्कृती म्हणून आपण ते झाड लावलेलं असतं. औषधी उपयोग म्हणून लावलेलं नसतं, पण त्याच्याऐवजी कोरफड आहे. एक कोरफडीचं रोप आम्हाला कुंडीमध्ये लावता येतं. एक गवती चहाचं ठोंब आपल्याला कुंडीमध्ये लावता येईल का नाही. एक आल्याचा तुकडा कुंडीमध्ये आम्हाला पुरता येईल का नाही. गवती चहाची पानं तसंच वाढत राहतील. ही माझ्या घराजवळ जर असलं, त्याचा जर दैनंदिन मी उपयोग करून घेतला तर सर्दी पडसे वगैरे किरकोळ आजारासाठी ते उपयोग होतात. एक झाड लावायला माझ्या घराजवळ जागा पाहिजेच असं काही नाही. परस बागामध्ये आपल्याला लागणाऱ्या सगळ्या भाज्या तयार करता येतात. परस बागामध्ये लागणारे आपल्याला देवाला लागणारे दररोजची फुलं आपल्याला तिथे तयार करता येतात. म्हणजे हे जर आम्ही आमच्याच असणाऱ्या उपलब्ध जागेमध्ये जर करू शकलो तर हा सर्वे आम्ही सगळा करून देणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्या गावकऱ्यांनी जर सहकार्य केलं आणि लोकांना जर माहिती दिली तर एक चांगला आणि खरा सर्वे मिळेल. आम्हाला खोटा इथं बसून आम्ही नाही करणार. तुमच्या घरोघरी जाऊन हा सगळे सर्व करणार आहे. पुन्हा ग्रामपंचायतीला त्या त्रुटी कळवणार आहात, तर त्या तुम्ही ज्या त्रुटी कळवाल किंवा आमच्या काही चुका असतील प्रशासनाच्या किंवा गावकऱ्यांच्या न कळत घडणारे असतील, काय म्हणजे त्रुटी या दुरुस्त करता येतात म्हणून त्यांना त्रुटी म्हणतात, तर त्या आम्ही त्रुटी गावातील प्रत्येक घटकाच्या म्हणजे ग्रामस्थांच्या मदतीने व्यवस्थित सगळ्या त्रुटींची पूर्तता करू आणि पुन्हा आम्ही आमच्या गावच्या वतीने तुम्हाला प्रोजेक्ट सादर करू. डोंगर कुशीत वसलेलं हे पाटण तालुक्यातील काळगाव. डोंगर माथ्यावर उभ्या असणाऱ्या पवनचक्क्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पाऊस जास्त असल्यामुळे घरांची रचना विशिष्ट पद्धतीची. गावातील स्वच्छतेचे महत्त्वाचे साक्षीदार म्हणजे रस्त्याकडेची गटारं. आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी बहुतांश रोग दूषित पाण्यामुळे होतात. कावीळ, टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो, नारू असे एक ना अनेक. आणि म्हणूनच आज आवश्यकता आहे ती शुद्ध आणि सुरक्षित पाण्याची. त्यासाठीच महाराष्ट्र शासन सादर करीत आहे एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरक्षित जल अभियान. सुरक्षित पाण्याची शक्ती, रोगराईपासून मुक्ती. गावची घाण वाहून नेत शेवटी ते ओढ्याला किंवा नदीला मिळतात. गावच्या आरोग्याविषयी आणि एकूणच प्रगतीविषयीची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. काही लोकांनी सांडपाण्याचा उपयोग करून केळी व तत्सम झाडे वाढवण्यासाठी केला. गावात असणारी ही काही संडास व बायोगॅस प्लांट्स.
गावच्या श्रमदानातून उभा राहिलेला हा बंधारा पाणी टिपटिप छपराव पड जग आबाळ धरणीवर थेंबा थेंबाने तळे धर अन ते बघून टंचाई आमच्या एकीच होईल बळ पाणी झुळझुळ पळ एकीच होईल बळ पाणी झुळझुळ पळ एकीच होईल बळ पाणी झुळझुळ पळ आयोग म्हणते पाणी देऊ गेल्या त्यांच्या बोलडुया आपलंच पाणी आपलंच जीवन हातासाठी लढूया हात हातात आमचा मिळ पाणी झुळझुळ पळ एकीच होईल दूषित पाण्याचे नमुने तपासताना विद्यार्थी घरापुढील जागेत किंवा परसबागेत दररोज लागणारा भाजीपाला लावता येतो. त्यासाठी लागणारे गांडूळ खत तयार करता येते. मार्केटमध्ये मिळणारं गांडूळ खत आहे का नाही त्यात काही सगळंच प्युअर असतं याच्यातलं भाग नाही त्यात मळीसुद्धा मिक्स करून विकते त्यात. काही शेतकरी आपले अनुभव सांगताना म्हणाले, काळे राहणार काळगाव तालुका पाटण. माझी साधारणतः शेती 1 एकर आहे. त्यापैकी केळी बाग आहे, त्याखाली 20 गुंठ क्षेत्र आहे. 20 गुंठ्यामध्ये 700 खांब आहेत आणि याची विक्री मी स्थानिक करतो. तुम्ही स्वतः विक्री करता हो, याची? स्वतः विक्री करतो. आणि यापासून सरासरी 15 ते 18 रुपये डझन इथं माल जातो स्थानिकला. यापासून आत्तापर्यंत मला साधारणतः 50,000 रुपये उत्पन्न झालेलं आहे 20 गुंठ्यातून. 20 गुंठ्यात. आणि शिल्लक असणाऱ्या मालातून साधारणतः 25,000 रुपये ते 30,000 रुपये उत्पन्न मिळेल. ह्याला काय रासायनिक खतं वापरता का? रासायनिक साधारणतः 50% वापर करावाच लागला आहे, कारण जुनी शेती रासायनिक असल्यामुळं रासायनिक एकदम तोडून उपयोगाचं नाही. पण सध्या आता आम्ही गांडूळचाही वापर करतोय. शेतकरी ग्रंथालयाचा फायदा गावकऱ्यांनी घेतला. या उपक्रमाविषयी ग्रामपंचायत सदस्य म्हणाले, यांनी आमच्या इथं एक शिबिर आयोजित करून गावाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याबद्दल ग्रामपंचायत काळगावच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा अहवाल आम्हाला मिळाला त्याबद्दल कॉलेजच्या अगदी ऋणी आहोत. ओंड या गावी सुद्धा घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांनी माहिती मिळवली. यामध्ये स्वच्छता, औषधी वनस्पती, पाणी तपासणी इत्यादी बाबींचा समावेश होता. करवडी गावचे सर्वेक्षण विद्यार्थ्यांनी केले.
पाणी तपासणीबरोबरच शेतकऱ्यांनी शेतकरी ग्रंथालयाचा फायदा घेतला. पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा, नाहीतर ते आरोग्यास घातक होते. जरा जपून वापरा पाणी, पाणी जीवनाची हाय संगिनी, महती पाण्याची ठसवा म्हणी व ठेवलं सांगून फुलता हुनी, महती पाण्याची ठसवा म्हणी व ठेवलं सांगून फुलता हुनी. धर्मवानात पाळतय पाणी देवधानात हो, काल बहिण कर बांधणी काम हौदात हो. धर्मवानात पाळतय पाणी देवधानात हो, काल बहिण कर बांधणी काम हौदात हो. श्रमदानाने बांधून होतील सारी शौचालये, आधुनिक भारत निर्मळ ग्रामे होतील देवालये. स्वच्छ आणखी सुंदर गावे वाटावा अभिमान, संत गाडगे बाबा यांना मुते लाख प्रणाम, संत गाडगे बाबा यांना मुते लाख प्रणाम, मुते लाख प्रणाम. ग्रामपंचायत इनके. ग्रामपंचायतमध्ये शेतकरी ग्रंथालयाची पुस्तके पाहताना शेतकरी जंतू पाण्यामध्ये असतात,
विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती, स्वच्छता, परसबाग, शिक्षण, अपारंपरिक ऊर्जा, शेती समस्या इत्यादी बाबींचा सर्वे केला. ग्रामपंचायत वाहगाव. शेतकरी ग्रंथालय आपल्या दारी उपक्रम गावात राबवण्यात आला. लांबून गाव कितीतरी सुंदर दिसतं, पण प्रत्यक्षात त्याची खरी ओळख गावात गेल्यावरच होते. याही गावात विद्यार्थ्यांनी अनेक बाबींचा सर्वे केला. ग्रामपंचायत हनबरवाडी. कमी पावसाचा प्रदेश असला तरी शेतकरी प्रगत आहेत. जनावरांच्या शेणापासून गोबर गॅस तयार केला जातो. चुलीबरोबर आता गोबर गॅस व LPG गॅसचा वापर सुद्धा होऊ लागला आहे. बल्बऐवजी ट्यूबलाईट व त्याऐवजी CFL बल्ब वापरणे हितावह आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत तोच तो प्रकार. गावची गटारं जवळच्या नदीला जाऊन मिळतात आणि तेच पाणी पुढच्या गावात पिण्यासाठी वापरलं जातं. आज अनेक गावांमध्ये घरोघरी संडास नाही. लोक उघड्यावर शौचाला जातात. काही गावांच्या तर प्रवेशद्वारापाशी हागणदारी आहे. बाया बापडे नाकावर हात धरून चालले. गाई, गुरं, कुत्री, डुकरं त्या घाणीत मुक्तपणे फिरतायत. बाजूलाच गावातली लहान मुलं खेळतायत. जसजशी लोकसंख्या वाढत चाललीये तसतसा गावांचा आकार फुगत चाललाय. त्यामुळे पूर्वी गावापासून दूर गावाबाहेर असलेल्या हागणदाऱ्या आता अगदी गावात भर वस्तीत आल्या. शहरांमध्ये तर लोक रस्त्यांवर, रेल्वे रुळांवर शौचाला बसल्याचं आढळतं. पावसाळ्यात सगळीकडे चिखल होतो. मग या घाणीमुळे होणाऱ्या माशा आणि डासांचा वाढता उपद्रव, पाण्याचे प्रदूषित होणारे स्रोत, त्यामुळे वाढणारे रोगराई, हे सगळं चित्र खरोखरच खूप भयंकर आहे. म्हणूनच प्रत्येक शाळा कॉलेजनं परिसरातील गावचा सर्वे करून त्यातील कमतरता नाहीशी करण्याचा प्रयत्न केल्यास कर्मवीरांचे कार्य खऱ्या अर्थाने ग्रामीण पातळीवर पोचवल्यासारखे होईल. नाहीतर सामान्य माणसाला प्रदूषण, भ्रष्टाचार, अन्याय, कर्जबाजारीपणा यांनी वेढलं जातं आणि माणूस स्वतःला कितीही मोठा समजत असला तरी अखेर तो हतबल होतो. म्हणूनच याला बळी पडायचं की गाडगेबाबांचे आणि कर्मवीर अण्णांचे विचार अनुसरून स्वच्छंदी जीवन जगायचं हे ज्याच्या त्याच्या हाती आहे.